नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज आलो आहे आंबोली या गावामध्ये AMK हा ट्रेक करायसाठी. तर हा ट्रेक खूप टफ आहे आणि थ्रिलिंग आहे आणि याच्यामध्ये कॅबलिंग पण करायची आपल्याला आणि रॅपलिंग वगैरे पण करायची आहे. तर खूप मजा येणार आहे आणि मी एक ग्रुपसोबत आलो आता इकडे. त्या ग्रुपचं नाव आहे स्वराज्याचे वैभव. तरी त्याच्यामध्ये खूप एक्सपिरियन्सवाले ट्रेकर्स वगैरे आहेत. तर त्यांच्यासोबत राहून आपण या ट्रेकचा आनंद घेऊया आणि कॅम्पिंग वगैरे पण करायचे आहे. तर त्याची पण मजा घेऊया. तर चला आपण जाऊन त्याची मजा घेऊया आणि सर्वांशी बोलून वगैरे त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे कसा आहे तो आपण त्या एक्सप्लोअर करण्याचा ट्राय करूया. सो आता ट्रेक चालू केला आहे आणि आपल्यासोबत आहे साहिल. इकडे साहिल, इकडे विकी दादा आहे. विकी दादा, इकडे अजून 2 जण आहेत, ओमकार आणि संदेश. आपण चालायला स्टार्ट केलंय. आता आजच्या याच्यामध्ये 2 आपल्याला ट्रेक कंप्लीट करायचे आहेत, एक अलंगड आणि दुसरा मदनगड. तर बघूया किती डिस्टन्स आपण कव्हर करतोय आणि किती किलोमीटर चालतो ते. तरी बघूया, चला. स्टार्ट करून पाऊण तास झालेत. 5:15ला आपण सकाळी ट्रेक चालू केला होता आणि अजून बराच पॅच बाकी आहे आमचा. आता आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून आपल्याला अलंगचा तो पॅच दिसतोय जिथे रॅपलिंग क्लाइम्बिंग होतं त्या साईडला, आणि तो पॅच उतरल्यानंतर राईट साईडला आपण गेलो की हा आपल्याला मदन दिसतो. आजचा मुक्काम आपला मदनगडावर असेल किंवा आपण लवकर आवरलं तर आपण पुढे जाऊ कुलंगकडे आणि कुलंगवरच मुक्काम करू. आता आपलं टाइम टेबल कसं मॅनेज होतंय त्यानुसार कळेल आपल्याला. अर्धी टीम आपली पुढे गेली आणि आम्ही मागे आहोत. अर्धी टीम थोड्या विश्रांतीसाठी थांबलोय. संदीप सावंत, मी खारघरवरून आलेलो या ठिकाणी आणि तुम्ही पाहिलं तर माझं 48 माझं इयर्समध्ये एज आहे आणि 31st माझा आता मी आज ट्रेक करतो मी. आणि खरोखरच अमितमुळे आम्हाला खरोखर स्फूर्ती येते. आणि ज्या अमितकडे आम्ही बघतो त्यांच्या ज्या रेंज ट्रेक असतात अमितच्या वगैरे, त्या रेंज ट्रेन बघितल्यानंतर खरोखर असं वाटतं की ह्यांच्या अंगात जी स्फूर्ती आहे ती आपल्या अंगात पण स्फूर्ती यायला पाहिजे. आणि त्या स्फूर्तीने आम्ही हे ट्रेक करायला चालू केली परत. आणि आज काल आम्ही या ठिकाणी ठाण्यावरनं आलो. की वय म्हणजे नंबरिंग असतं. आता याने 48च्या एजमध्ये AMK अलंग मधून कुलंग हा जो ट्रेक आहे हा साहसी धाडसी ट्रेक आहे. आणि या ट्रेकचं महत्त्व असं आहे की तुमची शारीरिक आणि मानसिक शक्ती पाहणारा हा ट्रेक आहे. तुम्हाला स्वतःला आजमावायचं असेल तर तुम्ही हा ट्रेक जरूर करा. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. आपल्याला लवकरात लवकर त्या पॅचला पोचायचं आहे जेणेकरून आपण लवकर मदनकडे पास होऊ. चला आपण स्टार्ट करूया. जास्त वेळ घेत नाही. आपण निवांत गप्पा मदनगडावरच मारू छानपैकी. सह्याद्री आणि सह्याद्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला काय आहे यावर आपण चर्चा करूया. प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो. तुमचं काय मत आहे, यांचं काय मत आहे, आपण त्यावर चर्चा करू निवांत संध्याकाळी गप्पावरून. चला आपण निघूया. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कणखर देशा, राखड देशा, दगडांच्या महाराष्ट्र देशा. फॅमिली आहे. कणखर देशा, राखड देशा, महाराष्ट्र देशा. जय महाराष्ट्र. जय सह्याद्री. आता खूप चांगली माहिती दिली. तर आता आपण अजून राहिलेला ट्रेक फटाफट कंप्लीट करूया आणि वरती जाऊन थोडं विश्रांती घेऊन मग सर्वांशी गप्पा मारूया.
आता थोडी विश्रांती घेऊन आम्ही आता रिटर्नवरती चालायला स्टार्ट करतो आहे. तरी इकडे हा आपला अलंगड आहे, इकडे मदनगड आहे. आपल्याला आता असं जंगल ट्रेक करून वापस हा पॅच कवर करत जायचा वरती. इकडून मग वरती जाऊन वापस इकडे रॉक पॅच आहे 2, एक छोटा इथे आहे, एक वरती आहे. तर आता आपण वापस इकडून स्टार्ट करतोय चालायला. इकडे काका पण चालले आता बॅग वगैरे घेऊन. आता जाऊया आपण वरती. जवळपास हा जो टेंट आहे हं. त्या टेंटचं वजन जवळपास 2.5 किलो आहे. प्लस बॅगेचं वजन जवळ 2.5 किलो, म्हणजे जवळपास 5 किलो साधारण एक टोटल वेट आहे पाठीवर. ते सर्व घेऊन आम्ही वर जाणार आहोत. चला तरी काकांसोबत आपण एक्सपिरियन्स काकांचा ऐकत जाऊया वरती. अर्ध्यापेक्षा आता जास्त चढून जाणार आमचं, तर अजून ट्रेक चालूच आहे. हायकिंग पण करतोय सोबत आणि सकाळी सकाळी घाम निघतोय. तसे वाजलेत 7 तरी पण खूप दमछाक होत आहे, गरम होत आहे खूप, थंडीमध्ये पण खूप घाम निघतोय आणि मजा येते. जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त हार्ड आहे. इकडे शिल्प आहे, गर्दी बघा. सॅटर्डे संडेची गर्दी. ऑफिसचा स्ट्रेस विसरण्यासाठी सर्व ट्रेक करायला येतात आणि पीसफुल लोकेशन बघून स्वतःला टाइम देतात. हा देव म्हणजे गडाचं रक्षण करतो, गावकऱ्याचं रक्षण करतो. तर गावातला जो कोणी पहिला माणूस येईल गडावरती, ह्याची पूजा केल्याशिवाय वरती जात नाही. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, आता हा एक पॉइंट आहे तिथला, जो अजूनपर्यंत सापडलेला नाही. त्याच्यावरून अलंग, मदन आणि कुलंग तिन्ही गडाला रस्ता जातो. रॉक पॅचची मजा घेऊया आता जाऊन आणि कॅमलिंग करायचे. कॅमलिंग करूया आणि सनराईज होता, आता सनराईजची मजा घेऊया. सो आता आपण पॅचच्या जवळ आलो आणि हार्नेस वगैरे बांधले आता आपण, आणि इकडून आता क्लाइंब करायला वरती स्टार्ट करतात. वरती जाऊन तुम्ही काढा. तर आता आपण इकडून क्लाइंब करत जाणार आहे वरती. इकडे आता आपलाच ग्रुप आहे. पद्धतशीर क्लाइंब करून वरती आलो आणि थोडं दमलोय. इकडे आपले दादा लोक आहेत, वरती घेतात आपल्याला. कसं वाटतं विकिता? जबरदस्त एकदम. तुझा कसा अनुभव आहे? मस्त एकदम. कसं वाटलं एमके? एमके एकदम हाय, मस्त आहे. सुरुवात आहे, ये तो ट्रेलर पिक्चर का भी बाकी आहे. आपला एक छोटावाला पॅच एकदम पद्धतशीर झालाय. थोडा थ्रिलिंग होता, माझ्या आधी आसपास आलो वरती. आता त्याच्यापेक्षा मोठा एक पॅच आपल्याला कव्हर करायचा आहे, आपण कव्हर करायचं आणि त्याच्यानंतर वरती जाऊ गडावर.
सेकंड पॅच पण झाला आपला. इथून डायरेक्ट खाली इकडून चालली आहे कॅमलिंग. इकडे गावकरी आहेत जे हेल्प करतात वरती यायला आपल्याला. आणि इकडून बाकीची खाली माणसं उभी आहेत आणि इकडून आपली रॅपलिंग चालली आहे. तर आपण जाऊया इकडून वरती. इथे ग्रिपसाठी पण चांगलं पॅच दिलं आहे. इथे पकडून आपण असं मजबूतने असं वरती जाऊ शकतो. प्रत्येक पायरीला आहे. बघा इथे आहे, इथे आहे. प्रत्येक पायरीला खाली खाली आहे. मग इकडून आता ही लोक खालून येतात वरती. आता आम्ही आलो वरती. कॅम्पलिंग वगैरे झाली आमची आणि वरती आल्यानंतर हा असाच नजारा आहे. इकडे दोन पाण्याच्या टाका आहेत आणि इकडे वरती आपल्याला जायचं आहे टॉप वरती. जो हायेस्ट पीक आहे. छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. ते पण आता पडकीच्या ह्याच्यामध्ये आहे. तर त्या आतमध्ये महादेवाचा पिंड आहे. कुठे चालला तुम्ही? अशा प्रकारे आम्ही माती खाल्लेली आहे. जास्त कॉन्फिडन्स दाखवल्यावर असं होतं. तिकडे तिकडे आहे भरपूर. इट्स नॉट कॉन्फिडन्स, तिकडे येऊ का? इट्स ओव्हर कॉन्फिडन्स. अशा प्रकारे आम्ही आमचा रस्ता चुकलोय. आमची माणसं आम्हाला सोडून गेलेत. आम्हाला रस्ता भेटत नाहीये. सर्व वाडे असे गवताखाली आता लपून गेलेत. इकडे आहे, इकडे मोठा आहे, त्याच्यानंतर ह्या साईडला पण आहेत, इकडे आहेत. सर्व जमिनी खाली धसत चाललेत आता. आणि मेनवाला आहे तिथे वरती आहे, तो आपण बघायला आता जाऊया वरती. गडाच्या मध्यभागी आल्यानंतर आपल्याला इकडे खूप साऱ्या अशा टँक्स दिसतात जोडलेल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने दिसतात. आणि त्यांची आकार रचना पण खूप विचार करून बनवलेली आहे आणि खूप मस्त दिसत आहे. बघा अशा 12 टँक आहेत. गडाच्या वरती आल्यानंतर असा एक मोठा असा राजवाडा दिसतो हा. तर हा खालून एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दिसतो, पण वरती आल्यानंतर फक्त एक सिंगल भिंत आहे आणि बाकीचा असा वाडा पूर्ण
मोडकी साल आहे. हा पूर्ण असे हे जो आहे हा पूर्ण वाड्याचाच पोर्शन आहे आणि फक्त आता सिंगल एक वॉल फक्त खालून दिसते आपल्याला आणि ती एकदम चांगल्या अशा सुखरूप प्रसिद्ध आहे. वाड्यापासून पुढे आल्यानंतर इकडे पाण्याचे टाका आहेत आणि इथूनच पुढे शिलालेख वगैरे पण आहेत. तर ते काका आपल्याला दाखवणार आहेत. तर आता आपण पाण्याचे टाके बघूया आणि मग तिथून शिलालेख बघायला पुढे जाऊया. पाण्याच्या टाक्या बघितल्या आणि पाण्याच्या टाक्या बघितल्यानंतर आता आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला इथं शिलालेख आणि महादेवाचं मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. खूप भारी आहे आणि पूर्ण असा शिलालेख दगडामध्येच कोरलेला आहे. त्रिकुटामधील अलंगड झालाय आणि आता आपण दिशा करतोय मदनगडाकडे. तर आता आपण जातोय मदनगडकडे. तर बघा इकडे कसं आहे. इकडे पण रॉक क्लाइम्बिंग आहे मोठी आणि इकडे पण करायची आहे. हा जो पायाच्या इकडचा तो जास्त लेंथी आहे. तर आपण कवर करायचं ट्राय करूया.